1 into bracket Vy plus Cz plus minus 1 to the bracket Cz plus Ax plus minus 1 to the bracket Ax plus By whole divided by किती तर 1 bracket b square plus c square plus minus 1 to the bracket c square plus a square plus minus 1 to the bracket a square plus b square. जर याला जर ब्रॅकेट मी सॉल्व केले तर मला मिळेल by plus cz minus cz minus ax minus ax minus by divided by इथं मिळेल b square plus c square minus c square minus a square minus a square minus b square. आता सेम तर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे ह्याच्यात इथं आपल्याकडे b स्क्वेअर आहे इथं b स्क्वेअर आहे इथंही हा c स्क्वेअर आहे इथंही हा c स्क्वेअर आहे म्हणजे फायनली काय भेटेल हा मायनस ax हा होईल मायनस 2ax डिवायडेड बाय हा मायनस a स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर मायनस मायनस प्लस होऊन जाईल हा 2 कॅन्सल होईल हा 2 कॅन्सल होईल आता इथं ax आहे म्हणजे a इंटू x आहे डिवायडेड बाय a स्क्वेअर आहे म्हणजे a इंटू a हा पण कॅन्सल झाला मला मिळालं x अपॉन a ही व्हॅल्यू कशाची आहे माझी k ची सो k इज इक्वल्स टू x अपॉन a आणि याच मेथडनं आपण सिमिलरली k इज इक्वल्स टू y अपॉन b इज इक्वल्स टू z अपॉन c प्रूव्ह करू शकतो आणि फायनली आपण स्टेटमेंट लिहू शकतो सो आता सगळ्यांची व्हॅल्यू k शी इक्वेट आहे म्हणून सो x अपॉन a इज इक्वल्स टू y अपॉन b इज इक्वल्स टू z अपॉन c